अहो घ्या आता किती दिवस बाकी आहेत, फक्त बोटावर मोजणं एवढं पण नाही, फक्त असेच एक 2-3 दिवस बाकी आहेत जयंतीला असं वाटतंय. आहे तर एक आठवडाभर, पण भाई भरपूर असा उत्साहाचा वातावरण निर्माण झालं आहे विहारात. आणि आत्ता मी आलो आहे विहारात. कशा प्रकारे जयंतीची काय तयारी चालू आहे, की काय काय प्रोग्राम असणार आहेत. ये इकडे 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 इकडे. नाही नाही रे, ये ये रे, ये 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 तरी. हां ये बुद्ध विहार ब्लॉगर गाइस, बुद्ध विहार ब्लॉगर. हां, लाईक शेअर सबस्क्राईब. लाइक शेअर अँड सबस्क्राईब गाइस प्लीज. हां तर आता जाऊया. अजून एक गोडा ये ये ये. गाइस प्लीज लाइक शेअर अँड सबस्क्राईब हिम. तर हा विहारात कॉलनीमधले काका आहेत, तांडेकर सर. तर त्यांचा सुपुत्र. तर बघूया आता काय काय डेकोरेशन. मला लाइटिंगची तयारी आतापासूनच, लाइटिंग आणि सगळं सेट झालेलं आहे. तर 11 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत फुल एकदम जल्लोष, पूर्ण मजबूत मोठा अशी जयंती आहे. आपण विहाराच्या इथं आलो आहे. बाहेर इथं सगळ्या कमिटीची कामकाज चालू आहेत. त्या बाजूला झेंडे लावायचं, इथं नाटकाची रिहर्सल चालू आहे. कार्यक्रम पत्रिका जी मी वाचून दाखवतो आल्यावरती. आधी पुढे जाऊन येऊ. अजित काका आनंद काका, झेंड्यांची तयारी जयंतीची पूर्ण जी पट्टी आहे तिथून गेटपासून ते ह्या गेटपर्यंत संपूर्ण असे झेंडे. आणि इथं देखील लाइटिंग आहे. या बाजूला चालू आहे नाटकाची प्रॅक्टिस. ती थोड्या वेळात चालू होईलच होता. चिको आणि आतमध्ये आहे जी लेडीजची डान्स प्रॅक्टिस चालू आहे. आणि आपले सर अजय ही ती प्रॅक्टिस घेतात. आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. एकमेकांकडे बघायचंय, पण आतासाठी जागेवरच करा. पाय लक्ष द्या माझ्याकडे बघा. पाय मी सांगतोय बघा, इकडे बघा. अजय जीव तोड मेहनत करतोय. जीव तोड म्हणजे तो कामाला जातो. कामावरून आल्यावरती 1 मिनिट थांबा, कॉपीराईट येईल. तर अजय हा जीव तोड मेहनत घेतोय, कारण की सकाळी कामावर जा, रात्री 11 वाजेपर्यंत प्रॅक्टिस घ्या. आणि डान्स मी पूर्ण दाखवत नाही. गाणं तर म्हटलं असं, पण डान्स पूर्ण दाखवत नाही. वाचूया जयंती महोत्सव कार्यक्रम पत्रिका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, शालवन बुद्ध विहार, केंद्रीय कर्मचारी वसाहत सेक्टर 1. दिनांक 11 एप्रिल शनिवार सायंकाळी 5 ते 7 चित्रकला, रंगवर्ण, बालगट, शालेय गट, खुला गट. त्यानंतर 7 ते 8 संगीत खुर्ची, लहान मुले आणि मुली. सायंकाळी ठीक 8 ते 9:30 वाजता क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती अभिवादन कार्यक्रम. दिनांक 12 एप्रिल 2026 रविवार आहे. त्या दिवशी सकाळी 10 ते 11 निबंध स्पर्धा, शालेय गट व खुला गट. त्यानंतर 11 ते 12 धम्मज्ञानावर आधारित प्रश्नपत्रिका सोडवणे.
12 ते 2 दुपारी रांगोळी स्पर्धा, दुपारी 3 ते 5 क्रिकेट आहे. त्यानंतर सायंकाळी 6 ते 8 संसाराची गोडीनं विहारात जोडीनं खेळ ज्ञानाचा खेळ मनोरंजनाचा या स्पर्धेत जोडीनं सहभाग घ्यायचा आहे. त्यानंतर दिनांक 13 एप्रिल सोमवार सायंकाळी 5 ते 7 संगीत खुर्ची महिलांसाठी. वर जी झाली संगीत खुर्ची ती लहान मुलांची होती आणि आता सोमवार दिनांक आहे 13 सायंकाळी 5 ते 7 संगीत खुर्ची महिलांची. सायंकाळी 7 ते 8:30 फन गेम्स लहान मुलांचे आहेत. त्यानंतर रात्री 9:30 ते 12 महामानवास शब्दसुमनाने आदरांजली भाषण किंवा कविता. त्यानंतर रात्री 12 वाजता महामानवास अभिवादन. त्यानंतर मंगळवार दिनांक 14 एप्रिल सकाळी 10 वाजता ध्वजारोहण आयुष शशिकांत जाधव अध्यक्षांच्या हस्ते. 10:30 वाजता सामूहिक बुद्धवंदना. सकाळी 11 वाजता जयंती प्रस्तावना स्पर्धा पारितोषिकाचे वितरण होईल. त्यानंतर 11:30 वाजता सेवानिवृत्त झालेले आहेत सभासदांचे सत्कार होतील. सकाळी 11:30 ते दुपारी 12:30पर्यंत प्रबोधन व्याख्यान आयु प्रकाश सुकुमार कांबळे यांचे आंबेडकर चळवळीचे अभ्यासक यांचे भाषण होईल व्याख्यान होईल. त्यानंतर 12:30 ते 1 अध्यक्षांचे भाषण मनोगत. दुपारी 1 ते 2 भोजन. सायंकाळी 5 वाजता मिरवणूक. रात्री 9 वाजता भोजन विहारात होईल. आणि दिनांक 15 एप्रिल रोजी सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी 6 ते 9:30 वाजेपर्यंत आयोजित केलेले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य गायन वाद्य वाजवणे इत्यादी. त्यानंतर 2 नाटिकाही आहेत. विशेष आकर्षण शाल्वन बुद्धावरचे लहान जी पिढी आहे त्यांच्या शाल्वनच्या लहान धम्मा नायकांच्या अभिवादन नाटिका गौरव गाथा महामानवाची. आणि त्यानंतर धम्माल विनोदी नाटक लबाड सासू ढोंग करते. लेखक आयु बुद्धचे भालशंकर तसेच दिग्दर्शक भागवत कुळेकर. आता चालू आहे नाटकाची रिहर्सल. त्याच्यातलं पहिलं सण तुम्ही बघितलं. आता काय कसा प्रसंग आहे ते सगळं तुम्हाला 15 तारखेला दिसेल. हे फक्त मी आता जी तयारी सुरू आहे तिचा एक आढावा देतोय. कसा दस आणि मग डान्स सोलो डान्स ग्रुप डान्स लेझिम अजून एवढं सगळं टाकशील ना. ऑटोग्राफ काय पाहिजे ऑटोग्राफ इथं नीट या व्हिडिओत बोल काय हवंय. ऑटोग्राफ पाहिजे पहिलं देतो. ऑटोग्राफ मराठीत हस्ताक्षर काय हस्ताक्षर कसं दिलं काय काढतो मी सही सही सिग्नेचर चेक आणायचं सिग्नेचर बनवून एक अभ्यास कर आणि मग उद्या मी तुला सांगतो. आजचा तुझा गृहपाठ आहे होमवर्क आहे. ऑटोग्राफला काय बोलतो मराठीत. रात्रीचे 11:30 वाजलेत आणि ही जयंतीची तयारी नाटकाची. तसं नाटकाची शेवटचं नाटक म्हणजेच आता हे नाटक त्याच्यानंतर मग झालं. डान्स आहे सगळं आहे. थोडं फार मी दाखवलेलं पण नाही काय. आता ते मी बघीन काय म्हणजे दिसत असेल चांगलं जास्तच तर ते कट करीन मी. आई बाप्पा गेले बाकी सगळे गेलेत. आता फक्त सर आणि आहेत. हे नाटक झालं मग बॅक टू होम. झाली बाबा प्रॅक्टिस संपली आणि खोटं वाटतंय. 1 मिनिटात आम्हाला दाखवतो किती वाजले ते. 12:15 12:15 झाले. जीव तोड जयंती पडल्यावर जो उत्साह असतो मग ते सकाळी कामाला तर ते हे पण त्याच्या लक्षात नाही. सरांच्या मॅडमच्या सगळ्यांच्या कॅरेक्टर जे आहेत ते 15 तारखेला इन्व्हिटेशन सर्वांना या नक्की. आणि कार्यक्रमपत्रिका मी वाचून दाखवलेलीच आहे. तर सर्वांनी नक्की या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हा. जल्लोष जयंतीचा करूया. एवढंच बोलून मी हा ब्लॉग एंड करतो. ते एक आढावा होता जयंतीची काय कशी तयारी चालू आहे ती. लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की आणि कमेंट करा.